नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. एबीपी माझाच्या गुड न्यूज या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजही आपण बऱ्याच गुड न्यूज, चांगल्या बातम्या अशा बघणार आहोत. सगळ्यात पहिली बातमी आहे तरुणाईसाठी, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील पहिली मोटोक्रॉस अकॅडमी मुंबईत सुरू झाली आहे. खास उभारण्यात आलेल्या एका डर्ट ट्रॅकवर मुंबईतील उत्साही आणि साहसी तरुणाईसाठी ही एक खास पर्वणीच ठरणार आहे. पाहुयात या संदर्भातला आमचा प्रतिनिधी अमेय राणेचा हा खास रिपोर्ट. धूळ उडवणारे बटन टायर्स, डर्ट ट्रॅकवरून वेगाने धावणाऱ्या बाईक्स आणि उंचवट्यांवरून हवेत झेपावणारे बायकर्स, ही दृश्य आहेत भारतातील पहिल्या मोटोक्रॉस आयलँड रेसिंग अकॅडमीची. अजमेरा आयलँडच्या रूपानं मुंबईत एक पहिल्यांदाच ऑफिशियल मोटोक्रॉस ट्रॅक ओपन झालेला आहे आणि त्याचीच एक अकॅडमी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. भारतातली ही अशा प्रकारची पहिली ट्रेनिंग अकॅडमी आहे जिची सुरुवात मुंबईतून करण्यात आली आहे. वडाळ्याच्या भक्ती पार्कमध्ये वसलेल्या अजमेरा आयलँड स्पोर्ट्स अकॅडमीत उभारण्यात आलेल्या एका खास डर्ट ट्रॅकवर भारतातली पहिली मोटोक्रॉस अकॅडमी सुरू झाली आहे. ही अकॅडमी सुरू करण्यात सिंहाचा वाटा आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा पहिल्यांदा मोठ्या डौलानं फडकवणाऱ्या रुस्तम पटेलचा. रुस्तमनं साल 2001 मध्ये श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस चॅम्पियनशिप जिंकून या क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आणि मग मागे वळून पाहिलंच नाही. 450हून अधिक स्पर्धांमध्ये रुस्तमनं जेतेपद मिळवलंय आणि आता त्याच्याच मार्गदर्शनाखाली मुंबईतील बायकर्सना मोटोक्रॉसिंगचे धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे. सिर्फ मुंबई का नहीं है, ये इंडिया का फर्स्ट एवर रेसिंग अकेडमी है जिसका नाम है आइलैंड रेसिंग अकेडमी. ये है 365 दिन का थ्रू आउट द ईयर रेसिंग स्कूल है. मोटोक्रॉसमध्ये मानवी मेंदू आणि मशीन यांचा ताळमेळ राखणं फार गरजेचं असतं. रायडरचा बाईकवर स्पीडच्या साथीनं कंट्रोल ही असणं तितकंच जरुरी आहे. मोटोक्रॉसमध्ये रायडर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कणखर असणंही तितकंच गरजेचं आहे. या खेळात वापरण्यात येणाऱ्या बाईक्सही खास ऑफरोडिंगसाठी बनवलेल्या किंवा मॉडिफाईड केलेल्या असतात. मात्र एका इम्पोर्टेड डर्ट बाईक आणि भारतीय मॉडिफाईड बाईकमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. या अकॅडमीमुळे केवळ सरावासाठी नाशिक किंवा बंगलोरला जावं लागणाऱ्या बायकर्ससाठी आता मुंबईत त्यांच्या हक्काचा डर्ट ट्रॅक उपलब्ध झालाय. मोटोक्रॉसची आम्हाला भरपूर आवड आहे, त्यासाठी गाड्यांची पण तयारी केलेली आहे भरपूर आणि आम्हाला भरपूर चांगलं वाटतं की एक अपॉर्च्युनिटी भेटली आहे. मुंबई सारख्या ठिकाणी एक ट्रॅक असणं आणि पूर्ण आम्हाला एक सपोर्ट भेटणं, हे थोडंसं सेफ्टीसाठी पण आम्हाला कन्सर्न्स असतात. सबसे इम्पोर्टेंट चीज तो राइडर की बॉडी एकदम फ्लेक्सिबल होनी चाहिए. कभी थोड़ा भी झटका है तो मोस्ट ऑफ पीपल के कमर पे लचक लगती है, हाथ उतर जाता है, ये हो जाता है, तो उसके लिए फिर वर्कआउट जरूरी होता है. तेव्हा आता या डर्ट ट्रॅकच्या उपलब्धतेनंतर मुंबईच्या रस्त्यांवर स्टंटबाजी करणाऱ्या अतिउत्साही तरुणाईला एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे. तेव्हा रस्त्यांवर रेस लावून आणि स्टंटबाजी करून स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी इथं येऊन आपली रग दाखवावी असं आवाहन अकॅडमीतर्फे करण्यात आलंय. आजकालची तरुणाई ही रस्त्यावर स्टंटबाजी करून आपली मर्दमुखी आणि आपलं कसब दाखवण्याकडे जास्त कल असतो, त्यांची जास्त पसंती असते. मात्र ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. याच्यात रायडर हा केवळ स्वतःलाच नव्हे तर रस्त्यावरून चालणाऱ्या इतर लोकांना देखील जखमी करू शकत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे स्टंट्स तरुणाईनं रस्त्यावर न दाखवता त्यांच्यासाठीच इथं ओपन करण्यात आलेल्या या मोटोक्रॉस डर्ट ट्रॅकवर दाखवावेत, जेणेकरून त्यांच्यातल्या कलागुणांना इथं खऱ्या अर्थानं वाव मिळू शकेल आणि त्यांना लोकांची देखील तितकीच प्रशंसनीय दाद मिळू शकेल. कॅमेरामन मनोज अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई.